असा उपाय सांगणार आहे जो आपल्या पितरांसाठी आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। आता अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही रहस्य दडलेलं आहे जे प्रत्येक कोणाला माहीत नसतं। तर आता मी तुम्हाला सांगते की बघा आपल्या पितरांना दक्षिण दिशेकडे दिवा लावल्याने म्हणजे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, घरात सुख समृद्धी नांदत असते आणि आपलं घर धनधान्याने भरत असतं। म्हणजे पितरांचा आशीर्वाद ज्या घरात राहिला त्या घरातली लोक सुद्धा आणि सुखी राहतात, त्यांचे कुठलेच काम अडत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख येतं, समृद्धी वाढते, प्रगती होते। म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो उपाय आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। काय करायचं, संध्याकाळच्या टायमाला आपल्या पितरांसाठी 3 दिवे तुम्हाला सांगणार आहे, 3 ठिकाणी लावायचे आहे। बघा पहिला जो दिवा आहे तो संध्याकाळच्या टायमाला लावायचा आहे। बघा संध्याकाळच्या टायमाला लावताना एक पंती घ्यायची, त्याच्यामध्ये सरसोचं तेल घ्यायचं, त्यामध्ये काळ्या कलरची तीळ टाकायची, लांब कलरची म्हणजे 2 वाती मिळून 1 वात तयार करायची लांब, आणि ती जी पंती आहे त्यात ती ठेवायची आहे आणि ती पंती त्या ठिकाणी माठा जोडल्यानंतर ती पेटवायची, त्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्या पंतीला त्यावर ठेवायची आणि ती पेटवल्यानंतर ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः ती पेटवल्यानंतर आपल्याला माठाजवळ ठेवायची आहे दक्षिणेकडे तोंड करून आणि मंत्र म्हणायचा आहे ओम पितृदेवताभ्यो नमः। पितृदेवतांना विनंती करायची की माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या, तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि आणलेले कामं मार्गी लागू द्या, असं म्हणून ती पंती तिथे ठेवायची आहे। संध्याकाळच्या टायमाला हा उपाय करायचा आहे आपल्या पितरांसाठी। असं केल्याने तुमचे कोणतेच कामं अडणार नाही, घरात सुख शांती नांदेल, जी कटकट आहे, वादविवाद आहे, भांडण आहे, तंटा आहे, घरात अडचणी येतात ते संपूर्ण समाप्त होतील। कारण की अक्षय तृतीया म्हटला की ह्या दिवशी केलेले जे पुण्य आहे ते अनंत असतं, त्याचं जे पुण्य भेटतं ते अफाट असतं, ते कधीच संपत नाही, म्हणून त्याला अक्षय म्हटलं गेलेलं आहे। म्हणून ह्या दिवशी हा एक आपल्याला उपाय करायचा आहे। आता दुसरा जो दिवा आहे तो तुम्हाला सांगते, दुसरा दिवा सुद्धा आपल्याला बाहेर लावायचा आहे। कसा लावावा ते सांगा। दुसरा जो दिवा आहे आपल्या मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे। मुख्य दरवाजाजवळ लावताना काय करायचं, त्या दिव्याखाली एखादी डिश किंवा तुम्ही तांदूळ ठेवू शकतात, ते तांदूळ ठेवायचे, दिवा तिथंच पेटावायचा ज्या ठिकाणी तुम्ही लावणार, बाहेरच्या दिशेला म्हणजे आपल्या उंबऱ्याच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे। संध्याकाळच्या टायमाला 7-7:30 वाजता हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचं, मोहरीचं तेल घ्यायचं, मोहरीचं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 वाती मिळून 1 वात करायची, वात ज्या ठिकाणी असा प्रकाश बाहेर पडेल तशा पद्धतीने आपल्याला तो दिवा लावायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळ्या कलरची मोहरी, काळ्या कलरची तीळ टाकायची आहे आणि सरसोचं तेल टाकून तो दिवा पेटवायचा आहे। आणि याच्याने काय होईल तर घरामध्ये सुख नांदेल, लक्ष्मीचं आवक वाढेल आणि तुमचा भाग्य उदय होईल। हा सुद्धा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। अनंत पुण्याची प्राप्ती तुम्हाला होणार म्हणजे होणार, कारण की तुम्हाला पहिलंच म्हटलं की अक्षय म्हणजे जेवढं तुम्ही आराधना करणार, दीपांचं दान करणार, तेवढं पुण्य तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुखदुःखाला कामात पडणार। तर हा एक दुसरा उपाय झाला। आता तिसरा जो उपाय आहे दिव्याचा तोच तुम्हाला सांगते, हा आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे। तर काय करायचं, मातीचीच पंती घ्यायची, त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं, तिळीचं जे तेल असतं ते टाकायचं। बघा देवीचं असतं, पितरांचं असतं किंवा बाहेर दिवा लावायचा असतो तर लांबच वात लावावी लागते, त्यामुळे 2 वाती मिळून 1 वात करायची, ती पण त्याच पद्धतीने ठेवायची। त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं, मोहरी टाकायची आणि तो दिवा देवीजोड लावताना आपल्याला देवीजोड लावायचा आहे। देवीजोड लावताना तुम्हाला मंत्र सांगते ओम श्री नम महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि देवीला विनंती करायची आहे की संध्याकाळच्या टायमाला मी तुला दिवा लावते, माझ्या घरात सुख नांदू दे, भरभराटी होऊ दे, लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद माझ्या घरात निरंतर वास करू दे आणि तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये धनसंपदा वाढू दे, अशी देवीला विनंती करायची आहे आणि तो दिवा लावायचा आहे। हे दिवे बघा शास्त्रांनी तसं तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे उपाय आहे ते करून बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी, कारण की हे जर उपाय तुम्ही केले तर तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातील दुःख कष्ट नाहीशी होतील, दरिद्रता समाप्त होईल। ज्या घरामध्ये प्रकाश असतो, उजळ असतं, त्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि ज्या घरामध्ये अंधार असतं त्या घरामध्ये दरिद्रता माता निवास करत असते। म्हणून मी तुम्हाला सांगितले की हे 3 उपाय आपल्याला करायचे आहे। हे 3ही उपाय अतिशय प्रभावशाली आहे, 3 दिव्यांचे। आता तुम्हाला अजून एक उपाय सांगते, तो सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। बघा
आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात, आता पीठ आहे, साखर आहे, तांदूळ आहे, हे धनसंपदा वाढवणारे आहेत. बघा, आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता निवास करते. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता निवास करते, ती अखंड निवास करावी. आपल्या घरातले जे धन आहे, धान्य आहे, त्यांना बरकत राहावी म्हणून मी तुम्हाला आज हा उपाय सांगते. बघा, काय करायचं आहे, आपलं जे पीठ आहे त्या पिठामध्ये तुम्हाला त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही $5 चांदीचा डॉलर असेल तर चांदीचा डॉलर त्या पिठामध्ये टाकायचा, नेहमी टाकून ठेवा. आणि नाही तर स्टीलचा आपला जो $5 डॉलर असतो तो टाकला तरी सुद्धा चालेल. याच्याने काय होईल, भाग्य उदय होईल आणि तुमचे जे पीठ आहे त्याच्यामध्ये नेहमी बरकत राहणार, ते कधीच संपणार नाही. ज्या घरामध्ये म्हणजे जे पीठ असतं ते कधीच संपू द्यायचं नाही. घरातलं जर पीठ संपलं तर त्या घरातली जी करती स्त्री आहे तिला मान सन्मान मिळत नाही, तिचा अपमान होत असतो. म्हणून घरातलं जे आपलं पीठ आहे ते कधीच संपू द्यायचं नाही. पीठ संपण्याच्या अगोदर त्याच्यात पीठ टाकायचं आहे, म्हणजे पीठ दळून आणायचं आहे. हा एक उपाय झाला. दुसरं तुम्हाला सांगते, साखर. ज्या घरामध्ये साखरमध्ये दालचिनी टाकायची आहे, मोठी दालचिनी येते, ती दालचिनी टाकूनच ठेवायची. याच्याने गोडवा निर्माण होतो. गोडवा निर्माण होत असतो, नकारात्मक शक्ती बाहेर जाते. म्हणून नेहमी आपल्या साखरमध्ये दालचिनी टाकून ठेवायची. त्याचं एक रिझन म्हणजे दालचिनी टाकल्याने ज्या मुंग्या असतात त्या लागत नाही आणि साखर ही चविष्ट लागत असते, म्हणजे चहासुद्धा आपली चविष्ट लागते. दुसरं म्हणजे आता तुम्हाला सांगते, तिसरं आहे तो मिठाचा उपाय आहे. मीठ कधी पण स्टीलचं जे भांडं असतं त्याच्यात कधीच ठेवायचं नाही. स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवायचं नाही. जे काचेचं भांडं असतं त्याच्यातच मीठ ठेवायचं आहे. आणि मीठ ठेवताना कधी पण त्या मिठामध्ये नेहमी ज्या लोंगा असतात त्या ठेवायच्या आहे. 4-5 जेवढ्या ठेवता येतील तेवढ्या त्या लोंगा ठेवायच्या. याच्याने सकारात्मक शक्ती जी असते, म्हणजे नकारात्मक शक्ती त्या मिठात प्रवेश करत नाही, सकारात्मक शक्ती निर्माण होते आणि आपलं भाग्य उदय होतो. याच्याने आपल्या घरामध्ये बरकत सुद्धा राहते. आता 5वं सांगते, तांदूळ. तांदूळ म्हटले म्हणजे हे धनसंपदेचं, ऐश्वर्याचं प्रतीक आहे. तर तांदूळमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर हळदीची एक गाठ टाकूनच ठेवायची आहे. हळदीची गाठ टाकल्याने गजकेसरी योग जुळतो आणि त्याच्याने काय होतं, आपला भाग्य उदय होत असतं. घरामध्ये सुख शांती नांदते. जे आरोग्य असतं ते निरोगी राहतं आणि जे तांदूळ असतात त्याच्यामध्ये जे किडे असतात ते किडे लागत नाही. त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. या शास्त्रानुसार तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सगळे जे उपाय आहे ते अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहे. म्हणे तुम्ही त्या दिवशी सोनं आणा, नका आणू, किंवा घरातल्या ज्या मेन वस्तू आहेत त्या आणा, त्याच्याने पण तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होईल. कारण की ह्या दिवशी सांगितलेलं आहे की ह्या दिवशी म्हणजे जे अक्षय तृतीय आहे, 3.5 मुहूर्त आहे, तर अक्षय म्हणजे खूप पुण्य प्राप्त होईल. म्हणून या दिवशी पुण्यसुद्धाच करायचं आहे. दान धर्मसुद्धा खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. या दिवशी केळसुणे आणायला महत्त्व सांगितलेलं आहे, कापूस आणायला महत्त्व सांगितलेलं आहे, परत मीठ आणायला सुद्धा तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून, जर तुम्हाला घेता आल्या तर घ्या. सोनं घेता आलं तर घ्या, काही हरकत नाही तर पितळाची किंवा तांब्याची वस्तू तुमच्या घरामध्ये आवर्जून घ्या, पण घ्या. या दिवशी जे घेतलेल्या वस्तू असतात त्या कधीच मोडायची गरज पडत नाही. गुणभर का सोनं असेल, भले जास्त नाही पण 500, 600, 1000, 2000 असं जर सोनं घेता येत असेल तर छोटीशी वस्तू घ्या. ती मोडायची तुम्हाला गरज पडणार नाही. ती वाढत जाईल पण ती कमी होणार नाही. म्हणून ह्या गोष्टी करायच्या आहे. आणि ते सोनं किंवा वस्तू आपण ज्या वेळेस खरेदी करून आणतो तर देवाजवळ ठेवायचे आहे आणि देवाजवळ ठेवून त्यांची पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः, या मंत्राचा जाप करायचा आहे. याच्याने काय होईल, ते जे आणलेले वस्तू आहे त्यांच्यामध्ये भरभराटी होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.